नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमची मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण घरच्या घरी मँगो बर्फी कशी बनवायची ती बघूया. अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्याचा वापर करून कमी वेळेत केलेली ही मँगो बर्फी खायला मार्केटसारखीच लागते. नक्की या पद्धतीने बनवून बघा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण आंबे घेतले. आंब्यांना स्वच्छ धुवून घ्या. धुवून घेतल्यानंतर सुरीच्या साहाय्याने त्याचे देठ कट करून घेऊया. सर्व आंबे कट करून घेऊया. कट करून झाल्यानंतर त्यातला गर काढून घ्या चमच्याच्या साहाय्याने आणि तो सर्व गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. दळताना आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, फक्त गरज दळून घ्यायचा आहे. या पद्धतीने बारीक असा दळून घ्या. दळून झाल्यानंतर एक कढई घेतली, त्याच्यामध्ये तो सर्व गर टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता 1 चमचा इतकं साजूक तूप घालूया. तूप हे आवर्जून घाला, त्याने बर्फीमध्ये मॉइश्चरायझर पण राहतं आणि बर्फीला चमक पण व्यवस्थित येते. मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर 5 ते 6 मिनटं आंब्याच्या गराला व्यवस्थित परतून घेऊया. परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता 1 वाटी इतकी साखर घालूया. आंब्याचा गर कितपत गोड आहे त्या अंदाजानुसार तुम्ही साखर घालू शकता. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया, मेल्ट करून घेऊया. साखर वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकं सुकं खोबऱ्याचा किस घालून घेऊया. कोणत्या बी किराणा दुकानामध्ये तुम्हाला हा सुक्या खोबऱ्याचा किस मिळू शकतो. या पद्धतीने मिक्स करून घ्या, परतून घ्या. जितकं मिश्रण व्यवस्थित परतल्या जातं तितकी बर्फी आपली जास्त दिवस टिकते आणि खायला पण खूपच चविष्ट अशी लागते. याच्यामध्ये आपण कोणत्याही कलरचा वापर केला नाही तरी तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला किती छान मँगोचा कलर आला आहे. मँगो बर्फी बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालं आहे. आपली उचटणी व्यवस्थित उभी राहते आहे, म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं आहे. आता आपण गॅस बंद करूया. एक स्टीलचं ताट घेतलं आहे, त्याच्यावर सगळीकडे तूप लावून घेऊया. या पद्धतीने तूप हे आवर्जून लावा, म्हणजे बर्फी पटकन निघेल. तूप लावल्यानंतर त्याच्यावरती आपण जे बी मिश्रण तयार केले ते सर्व मिश्रण टाकून घेऊया. मिश्रण या पद्धतीचंच ठेवा, जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको. त्याला व्यवस्थित थापून घ्या. थापून झाल्यानंतर तुमच्याकडे जे बी ड्रायफ्रूटचे काप असतील ते सर्व त्यावर टाकून घ्या. टाकून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित सेट होऊ द्या, थंड होऊ द्या. तुम्ही जेव्हा बी बर्फी सेट होण्यासाठी ठेवशाल तेव्हा रूम टेम्परेचरवरच ठेवा. फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही आपल्याला. एक सुरी घेतली. सुरीच्या साहाय्याने आता आपण हव्या त्या आकारामध्ये बर्फीचे तुकडे करून घेऊया. या पद्धतीने व्यवस्थित एकसारखे तुकडे करा. झटपट होणारी ही मँगो बर्फी आहे. तुम्ही मँगोच्या सीझनमध्ये या पद्धतीने मँगो बर्फी नक्की बनवून बघा. सर्व बर्फी आपली आता कट करून झाली आहे. या पद्धतीने एकसारख्या आकारामध्ये कट करून घेतली आहे. सुरीच्या साहाय्याने आता मी बर्फीचा एक तुकडा तुम्हाला वर काढून दाखवते, किती व्यवस्थित सेट झाली आहे आणि खायला खूपच चविष्ट अशी लागते बरं का. या पद्धतीने नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व घरच्या घरी या पद्धतीने मँगो बर्फी नक्की बनवून बघा. आपल्या जिभेला पाणी सुटणार ही मँगो बर्फी आहे. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.